नमस्कार. आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक प्राचीन व भावपूर्ण कथा ऐकणार आहोत. या कथेतून आपल्याला कळून येईल की पतीला सोडून वडिलांच्या घरी राहणाऱ्या स्त्रीला कोणत्या पापाचे फळ भोगावे लागते. जो पुरुष पत्नीच्या माहेरी राहतो त्याला पण काय भोगावे लागते हे पण या कथेतून आपणाला कळेल. मित्रांनो, पद्मपुराणातील ही महान कथा लक्षपूर्वक नक्की ऐका. या कथेतून तुम्हाला सर्व नात्यांचे महत्त्व कळेल. नवरा-बायकोने, माता-पित्याने व लेकरांनी कसे राहावे ही पण तुम्हाला शिकायला मिळणार आहे. भगवान श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामाच्या संवादातून उलगडणारी ही कथा लक्षपूर्वक ऐका, कारण तिच्यात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. त्या अगोदर एक छोटीशी विनंती करते. मित्रांनो, ही कथा मी खूप मेहनतीने बनवली आहे. कथा आवडली तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण पण लिहायला विसरू नका. चला तर मग कथा सुरू करूयात. एके दिवशी देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांकडे आली आणि विनम्र स्वरात विचारू लागली, हे स्वामी, आज माझ्या मनात एक शंका उद्भवली आहे. कृपा करून आपण माझ्या या शंकेचे निरसन कराल का? सत्यभामाचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण सौम्य हसले आणि म्हणाले, हे प्रिये, तुझ्या मनात जी काही शंका आहे ती निस्संकोचपणे विचार. तुझ्या प्रत्येक शंकेचं समाधान करणं हे माझं कर्तव्य आहे. देवी सत्यभामा आनंदित होत पुढे म्हणाली, हे प्रभू, ज्या स्त्रीने आपल्या गुणी पतीचा त्याग करून पित्याच्या घरीच राहण्याचा निर्णय घेतला आहे, किंवा जी स्त्री आपल्या पतीला घेऊन सतत माहेरीच राहते आहे, ती असे कोणते पाप करते? असा कोणता महापातक आहे ज्यामुळे अशा स्त्रीला मरणानंतर नरकवास भोगावा लागतो? कृपा करून माझ्या या शंकेचे समाधान करा. सत्यभामेच्या मुखातून असा गंभीर प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण प्रसन्नतेने उत्तर देऊ लागले, हे सत्यभामे, समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी तू आज अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेस. तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुला देवी सुदेवा हिची कथा ऐकल्यावर मिळेल. देवी सत्यभामा उत्सुकतेने विचारू लागली, हे प्रभू, ही राणी सुदेवा कोण होती? तिचे आचारविचार कसे होते? मला तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा वाटते आहे. श्रीकृष्णांनी तिची उत्सुकता पाहून पुढे सांगितले, हे सत्यभामे, तुझ्या आग्रहामुळे आज मी तुला राणी सुदेवाची कथा सांगतो. तुझ्या सर्व शंका या प्राचीन कथेत दूर होतील. या कथेत तुला तुझे प्रश्नांची उत्तरे मिळतील, म्हणून लक्ष देऊन ऐक. जो कोणी मनापासून ही कथा ऐकेल आणि इतरांना सांगेल तो भाग्यवान बनेल आणि त्याला कधीही नरकयातना भोगाव्या लागणार नाहीत. देवी सत्यभामा आदराने म्हणाली, हे स्वामी, मी नक्की ही कथा लक्षपूर्वक ऐकेन. कृपा करून मला ही पुण्यवान कथा सांगा. भगवान श्रीकृष्णांनी मान हलवून कथा सुरू केली. तर मग ऐक सत्यभामे, राणी सुदेवाची ही कथा. प्राचीन काळी अयोध्या नगरीत महाराज इक्ष्वाकू राज्य करत होते. धर्मपालक, गुणी, सच्चरित्र आणि अत्यंत कुशल असे ते सम्राट होते. त्यांचा विवाह काशी देशाच्या राजकन्या सुदेवासोबत झाला होता. सुदेवा सत्यव्रत पालन करणारी, गुणवान, सुस्वभावी आणि महान पतिव्रता म्हणून प्रसिद्ध होती. महाराज इक्ष्वाकू स्वतः पुण्यात्मा होते. राज्यात त्यांनी अनेक यज्ञ आणि पुण्यकार्य केली होती. देवालय बांधली, तलाव खोदले, सुंदर उद्याने निर्माण केली आणि साधू संतांचे रक्षण करण्यासाठी ते सदैव तत्पर असत. महाराज इक्ष्वाकूंच्या राजधानीजवळ दाट जंगल होते. त्या जंगलात एक भलम मोठं रानडुक्कर आपल्या पत्नीसोबत आणि असंख्य लेकरा नातवंडांसोबत राहत होते. तो डुक्कर आकाराने प्रचंड आणि भयंकर होता. त्याच्या भीतीने आसपासचे लोक घाबरून त्या वनामार्गाने जाणे टाळत असत. या रानडुक्कराच्या उपद्रवाबद्दल महाराज इक्ष्वाकुआंना समजले तेव्हा लोकांच्या संरक्षणार्थ महाराजांनी त्या डुकराचा शिकारी करण्याचे ठरवले. एके दिवशी महाराज इक्ष्वाकू आपल्या राणी सुदेवासह आणि असंख्य सैनिक व शिकारी कुत्र्यांना घेऊन त्या वनात शिकारीसाठी गेले.
महाराज अतिशय पराक्रमी योद्धे होते. त्यांनी यापूर्वीही अनेक विशालकाय सिंह आणि राक्षस यांना युद्धात पराभूत केले होते. प्रजेला त्रास देणाऱ्या त्या भयंकर रानडुक्कराचा निःपात करण्यासाठी ते निर्धाराने जंगलात शिरले. दरम्यान त्या घनदाट जंगलाच्या अंतर्यामी विशालकाय रानडुकराने दुरून राजाच्या ताफ्याला येताना पाहिले. आपल्या पत्नीला तो घाबरवू नये म्हणून गंभीर पण ढीठ स्वरात डुक्कर तिला म्हणाला, "हे प्रिये, पाहिलंस का? कोसल देशाचे महान सम्राट इक्ष्वाकू आपल्या सैन्यासह इथे माझ्या शिकारीला येत आहेत. त्यांच्यासोबत असंख्य शिकारी आणि कुत्रेही आहेत. निस्संशयपणे ते थेट माझ्यावरच प्रहार करतील. महाराज अत्यंत पुण्यवान आहेत. ते राजांमध्येही श्रेष्ठ राजा मानले जातात आणि संपूर्ण विश्व त्यांना अधीन आहे. हे प्रिये, तुमच्या सर्वांना संरक्षण देण्यासाठी मी आता माझा पराक्रम दाखवीन आणि महाराजांशी युद्ध करीन. जर या युद्धात मी त्यांना पराजित केलं तर तीनही लोकात माझी कीर्ती पसरल्याशिवाय राहणार नाही. आणि समजा त्यांच्याच हातून माझा वध झाला तरीही मला या डुक्कर जन्मातून मुक्ती मिळेल व माझे आत्मे विष्णू लोकाला जाईल. माझ्या मागील जन्मीच्या पापांचं फळ म्हणूनच मला डुकराचा जन्म मिळाला आहे. आता कदाचित या युद्धात माझ्या मृत्यूद्वारे त्या सर्व पापांचा अंत होईल." डुकराचे निर्धारपूर्ण वचन ऐकून त्याची पत्नी व्याकुळ झाली. ती म्हणाली, "हे नाथ, आपल्यामुळेच आपली मुलं या वनात निर्धास्त फिरतात, कोवळे फुलं फळं खात आनंदात जगतात. तुमच्या पराक्रमामुळेच सिंह सियारीसारख्या हिंस्त्र प्राण्यांची भीती त्यांना नाही, कारण तुम्हीच नेहमी त्यांचं रक्षण केलंत. तुमचा हा भेसूर व बलवान रूप पाहून आजवर कुठलाही शिकारी इथे आमच्याकडे फिरकला नाही. पण जर तुमच्यावरच कोणती अनर्थ घटना घडली तर माझं आणि आपल्या लेकरांचं रक्षण कोण करील? तुमच्या विना आम्ही पूर्णपणे असहाय होऊन जाऊ. पतीशिवाय पत्नीचं काहीही अस्तित्व नसतं. उत्तम सोन्याचे दागिने, अलंकार आणि वस्त्रे परिधान करूनही कोणत्याही स्त्रीला आपल्या पतीशिवाय शोभा येत नाही. पतीमुळेच स्त्रीला सौंदर्य आणि प्रतिष्ठा लाभते. तुम्ही नसताना माझं जीवन उद्ध्वस्त होईल. हे स्वामी, तुमच्या विना मी क्षणभरही जगू शकणार नाही. मी खरंच सांगते, तुम्ही असाल तर नरकात देखील मला टाकलं तरी मी आनंदाने तुमच्या सोबत जाईन. म्हणून कृपा करून तुम्ही महाराजांसमोर जाऊन जीव धोक्यात घालू नका. आपणही आमच्यासोबत त्या पर्वताच्या गुहेत लपून बसूया. तुम्हीच जर जीवनाची आशा सोडून मला आणि माझ्या मुलांना सोडून जाता आहात तर त्यातून तुम्हाला काय लाभ होईल?" आपल्या पत्नीस या अवस्थेत पाहून डुक्कर हलका हसला आणि नम्र पण धाडसी सुरात म्हणाला, "हे प्रिये, वीरांचे धर्म तुम्हाला माहीत नाहीत म्हणून तू असे बोलते आहेस. जर शत्रू रणांगणात वीराला ललकारत असेल, युद्धाला आमंत्रण देत असेल, तर त्या वीर पुरुषाने लोभ किंवा भीतीने भ्याडाप्रमाणे लपून पळू नये. जो पुरुष भीतीपोटी शत्रूपासून लपून पळून जातो त्याला तर 1000 युगे कुंभीपाक नरकात टाकून कुरतडले जाते. पण जो वीर शत्रूचा सामना करून युद्धात प्राण त्यागतो त्याला मृत्यूनंतर दिव्य लोकांची प्राप्ती होते. आज महाराज इक्ष्वाकू आपल्याकडे युद्धासाठी आले आहेत. ते आपल्या परिसरात पाहुणे बनून आले आहेत आणि पाहुण्याचा अपमान करणे योग्य नाही. पाहुण्याचा अनादर म्हणजे स्वयं साक्षात भगवान विष्णूचा अपमान मानला जातो. म्हणून त्यांच्यासोबत युद्ध करणे हेच माझे कर्तव्य आहे." डुकराची ठाम भूमिका ऐकून त्याची पत्नी थोडी शांत झाली. तिने अश्रूंना आवर घालत उत्तर दिले, "हे प्राणनाथ, आपला निश्चय झाला असेल तर ठीक आहे. महाराजांशी युद्ध करणार असाल तर मीही तुमच्यासोबत राहून तुमचा पराक्रम स्वतःच्या डोळ्यांनी पाहीन." असे म्हणून त्या डुकराची पत्नी वळली आणि तिने सर्व लेकरांना जवळ बोलावून सांगितले, "ऐका बाळांनो, लक्ष द्या. आज आपल्या अंगणात थेट रणभूमी सजली आहे. महाराज इक्ष्वाकू स्वतः युद्धासाठी आपल्या दारी आलेले पाहुणे आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आणि युद्धासाठी
तुमचे वडील रणांगणात जाणार आहेत आणि मीही त्यांच्यासोबत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या धाकट्या भावंडांना घेऊन समोरच्या पर्वताच्या गुहेत जाऊन लपून राहा. महाराज इक्ष्वाकू फार बलाढ्य योद्धे आहेत. या युद्धात ते आपला संहार करू शकतात, म्हणून तुम्ही इथे थांबू नका. पळा आणि तुमचे प्राण वाचवा. मातेचे हे शब्द ऐकताच छोट्या डुकराच्या पिल्लांनी एकमुखाने प्रतिवाद केला. आई, जे मुलं संकटसमयी आईबापाला सोडून पळून जातात ती महापापी ठरतात. अशांना नंतर घोर नरक भोगावा लागतो. ज्याने आईचं दूध प्यायल्यावर त्या आईलाच दुखात टाकून तिची साथ सोडली, किंवा ज्याने वडिलांना संकटात एकटं सोडलं, तो किड्यांनी विखुरलेल्या आणि दुर्गंधीयुक्त नरकात पडतो. आम्ही तुम्हाला अशी कठीण प्रसंगी सोडून जाण्याचा पाप कर्म करू शकत नाही. आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मुलांचे धीट वचन ऐकून डुकराच्या पत्नीने त्यांना प्रेमाने जवळ घेतले. त्या निर्धाराने पती आणि मुले सर्वजण युद्धासाठी सज्ज झाले. कुटुंबातील त्या रानडुकराने आपल्या पत्नीला आणि लेकरांना सोबत घेतले आणि ते सर्व रणभूमीकडे कूच करू लागले. लहान लहान पिले आपल्या आईवडिलांना चारही बाजूंनी संरक्षित करत पुढे सरसावत होती. इकडे महाराज इक्ष्वाकू आपल्या सैन्यासह जंगलातील निर्धारित ठिकाणी येऊन पोचले. समोरच डुकराचे संपूर्ण कुटुंब उभे असलेले पाहून महाराजांनी आपल्या शूर सैनिकांना सूचित केले. त्यांनी काही पराक्रमी योद्ध्यांना हातात तलवारी आणि भाले देऊन त्या रानडुकरांच्या शिकारीवर पुढे पाठवले. तिथे थोड्याच वेळात डुकरांच्या टोळी आणि राजाच्या सैनिकांमध्ये भीषण संग्राम पेटला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार प्रहार सुरू झाले. डुकरांचे कळप आपल्या तीक्ष्ण दातांनी सैनिकांवर हल्ले करू लागले आणि राजाच्या सैनिकांनी भाल्यांनी तलवारींनी डुकरांवर वार सुरू ठेवले. या अघोर युद्धात असंख्य रानडुक्कर मारले गेले. अनेक जखमी झाले. महाराज इक्ष्वाकूंचेही बरेचसे सैनिक धारातीर्थी पडले आणि कित्येक जखमी झाले. युद्ध चालता चालता अखेरीस केवळ तो प्रमुख रानडुक्कर, त्याची पत्नी आणि 5-7 अंगचे धडावलेले पिल्ले इतकेच तग धरून उरले. आपल्या जवळजवळ सर्वच लेकरांना मृत अवस्थेत पाहून डुकराची पत्नी घाबरून गेली. ती आपल्या पतीजवळ व्याकुळ होऊन म्हणाली, हे नाथ, उरलेली ही काही लेकरं आणि मला घेऊन चालते हो इथून, नाहीतर आपल्या संपूर्ण वंशाचा नाश होईल. तिला धीर देत रानडुक्कराने गर्वाने उत्तर दिले, हे प्रिये, असं म्हणतात की 2 सिंहांमध्ये एक डुक्कर निर्धास्तपणे पाणी पिऊ शकतो, पण 2 डुकरांमध्ये मात्र एक सिंह पाणी पिऊ शकत नाही. आमच्या डुक्कर जातीमध्ये इतकं बळ असतं, म्हणूनच तर सगळ्यांना आमची भीती वाटते. अशावेळी मी जर मृत्यूच्या भीतीने पळून गेलो तर आमच्या डुक्कर कुळाची कीर्ती धुळीस मिळेल. म्हणून हे प्रिये, तू आमची उरलेली मुलं घे आणि सुखाने कुठेतरी राहा, पण मी अजिबात पळून जाणार नाही. पतीचा दुर्दम्य निर्धार पाहून डुकरिणीचे डोळे भरून आले. ती उदास स्वरात म्हणाली, हे स्वामी, मी आपलं खूप प्रेम करते. आपण मला नेहमी मानसन्मान दिला, प्रेमाने सहचर्यासाठी साथ दिली आणि प्रत्येक क्षणी माझं रक्षण केलं. आपल्यामुळेच आपल्या सहजीवनात मी सुखी झाले. आपण माझं हृदय जिंकलं आहे, त्यामुळे मला कधीच तुमच्यावरील मोह सोडता येणार नाही. तुम्हाला एकट्याला सोडून देण्यापेक्षा मी आपल्या या मुलांसह तुमच्यासमोरच प्राणत्याग करीन, पण तुम्हाला सोडून जाणार नाही. आता तो पराक्रमी रानडुक्कर आणि त्याची शूर पत्नी दोघंही शेवटचा लढा देण्यासाठी पुढे सरसावले. डुकराने भीषण गर्जना केली आणि स्वतःच महाराज इक्ष्वाकूंना युद्धासाठी ललकारले. राजाच्या समोर आलेल्या मोठमोठ्या शूरवीर सैनिकांना त्या रानडुकराने आपल्या ताकदीच्या जोरावर दातांनी उचलून पेंढ्याप्रमाणे फेकून दिले. आपल्या सैनिकांना त्या डुकराकडून मरताना पाहून महाराज इक्ष्वाकूंना प्रचंड क्रोध आला. त्यांनी आपला धनुष्य त्वरेने हाती घेतला आणि भर वेगाने बाण सुटू दिला. राजा इक्ष्वाकूंचा तीक्ष्ण बाण
सुटल्या सुटल्या सरळ जाऊन रानडुकराच्या शरीरात घुसला. तो डुक्कर त्या प्रखर बाणाच्या आघाताने जमीनदोस्त झाला. मग महाराजांनी पुढे होऊन आणखी काही बाणांनी त्या रानडुकराचा संहार केला. डुकराचा प्राण निघाला आणि तत्क्षणी त्याच्या आत्म्याला त्या पापी जन्मातून मुक्ती मिळाली. तो आत्मा विष्णू लोकाला निघून गेला. मुख्य डुकराचा वध होताच महाराज इक्ष्वाकूंचे उर्वरित सैनिक हातातील भाले सावरून त्या डुकराच्या पत्नीवर तुटून पडण्यासाठी तिच्या दिशेने धावत सुटले. आपल्या लेकरांना पाठीशी घेऊन ती धाडसी डुकरिणी त्यांच्यासमोर उभी ठाकली आणि मुलांना घाईघाईने म्हणाली, बाळांनो, मी इथे शत्रूंसमोर उभी आहे, तोवर तुम्ही लगेच पडा. पण तिचा मोठा मुलगा ठामपणे उद्गारला, आई, स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी मी तुला मरण्यास सोडून देऊन कसला पळून जाऊ? जर मी असं केलं तर माझ्यावर धिक्कार आहे. मी युद्धात शत्रूचा पराभव करीन. हे माझ्या पुत्रा, मी महापापीण आई तुला एकट्याला सोडून कशी जाऊ? मी जाईन तर तुला मरणाच्या खाईत ढकलून दुष्कृत्य करीन. मला तसे पाप करायचे नाही. इतक्यात राजाचे खवळलेले काही सैनिक त्यांच्या अगदी जवळ येऊन पोहोचले आणि त्यांनी आई पोरांवर जोरदार हल्ला चढवला. डुकरिणीचा मोठा मुलगा अत्यंत शौर्याने लढू लागला. त्याने अनेक सैनिकांना आपल्या तेजाने भूमीवर पाडले. अखेर महाराज इक्ष्वाकू स्वतः पुढे आले आणि त्यांनी त्या धाडसी रानडुकराच्या मोठ्या पोराचा बाणाने वेध घेतला. काही क्षणातच तो पराक्रमी पिल्लू जमिनीवर निर्जीव कोसळला. आपल्या लाडक्या पुत्राचा मृतदेह पाहताच डुकरिणी दुःखाने क्रोधित झाली. तिने प्रचंड आकांत करत असह्य वेगाने शत्रूंवर तुटून पडली. तिच्या प्रहारांनीही बरेचसे सैनिक जखमी होऊन जमिनीवर पडले. रणभूमीवरील हे दृश्य महाराणी सुदेवा काही अंतरावरून पाहत होत्या. आपल्या सैनिकांचा हकनाक संहार पाहून सुदेवा व्यग्र झाली आणि त्यांनी त्वरित महाराजांना हाक मारली, हे महाराज, ती डुकराची पत्नी आपल्या सैनिकांना असे ठार करत आहे. आपण पुढे जाऊन तिचा वध का बरे करत नाही? तिचे प्रश्न ऐकून महाराज इक्ष्वाकू क्षणभर थबकले आणि गंभीर आवाजात म्हणाले, हे प्रिये, समोरची ही शत्रू असली तरी शेवटी ती एक स्त्री आहे. मी एक वचन दिले आहे. मी कधीही कुठल्याही स्त्रीचा वध करणार नाही. स्त्रीवध करणं मोठं महापाप आहे. त्यामुळेच मी त्या डुकरिणीचा ना स्वतः वध करत आहे, ना कुणाला तसं करायला सांगत आहे. मला स्त्रीला मारून पापाच्या भाराखाली राहायचं नाही. असं सांगून महाराज इक्ष्वाकू थांबले. तेवढ्यात त्यांच्या सैन्यातील भार्गव नावाच्या बलाढ्य शूराने पुढे सरसावून कोणतीही आज्ञा न घेता त्या डुकरिणीवर तीक्ष्ण वार केला. तो आसुरी प्रहार सहन न होऊन डुकरिणी जोरात ओरडली आणि जमिनीवर कोसळली. ती मूर्छित होऊन बेशुद्ध पडली व जोरजोराने उच्छवास टाकू लागली. राणी सुदेवा हे पाहतच होती. तिला त्या बिचाऱ्या प्राण्याबद्दल मोठी दया आली. तिने जवळ जाऊन थंड पाणी मागवले आणि काळजीपूर्वक डुकरिणीच्या तोंडात काही थेंब घातले. मग हातातले उरलेलं पाणी तिच्या अंगावर शिंपडलं. पाण्याच्या शिडकाव्याने डुकरिणीच्या चेतना परत येऊ लागल्या. हळूहळू तिला शुद्ध आली. समोर राणी सुदेवा आपल्यावर प्रेमाने पाणी शिंपत असल्याचे पाहून ती डुकरिणी सुखावली. तिने कमाल आश्चर्याने मानवात्या आवाजात सुयोग संस्कृतमध्ये भाषण सुरू केले. हे देवी, तू माझ्यावर थंड पाणी टाकून मला यातनेतून मुक्त केलं आहेस. तुला परमेश्वर चांगलं करो, तुझं कल्याण होवो. पशु असूनही डुकरिणीला माणसासारखं बोलताना पाहून राणी सुदेवा चकित झाली. आश्चर्याने तिच्या डोळ्यांनी चमक घेतली. तिच्या मुखातून उद्गार बाहेर पडले, हे बद्रे, तू आहेस तरी कोण? पशु असूनही इतक्या स्वच्छ मानववाणीमध्ये सुंदर संस्कृत शब्दात तू बोलते आहेस? तुझं वर्तन खूपच विचित्र वाटतं आहे. कृपा करून तुझा पूर्वजन्माचा काही वृत्तांत असेल तर तो मला सांग. कोणत्या कर्मामुळे तुला डुकरिणीचं शरीर मिळालं? मला सर्व तपशील जाणून घ्यायची आहे. डुकरिणी मान डोलावत विनम्रतेने सांगू लागली,
हे देवी, प्रथम माझ्या पतीबद्दल सांगते. माझ्या पतीने मागील जन्मी गुरुजनांचा अपमान केला होता. त्या पापकर्मामुळे त्याला या जन्मी रानडुकराचा जन्म मिळाला. आणि आता मी तुला माझ्या स्वतःच्या पूर्वजन्माची कथा सांगते. लक्षपूर्वक ऐक. प्राचीन काळी कलिंग नावाच्या देशातील श्रीपूर नामक एका सुंदर नगरीत वसुदत्त नामक एक विद्वान ब्राह्मण राहत होते. मी त्यांचीच कन्या. माझं नाव सुकन्या होतं. त्या संपूर्ण नगरात माझ्यासारखी सुंदर स्त्री कोणीच नव्हती. माझ्या रूपसौंदर्याचा मला प्रचंड अभिमान झाला होता. रूपाच्या घमंडाने मी इतकी उद्धट झाले होते की अन्य काही सुचेनासे झाले. माझे हास्य देखील फार मोहक असल्याचे सगळे म्हणायचे. त्यामुळे माझ्या सौंदर्यावर मी अधिक गर्व करू लागले. जशी माझी तारुण्याची वेल वाढू लागली तशी माझ्या आईच्या मनाची काळजी वाढू लागली. माझं रूप आणि वाढतं वय पाहून ती एकदा माझ्या वडिलांना म्हणाली, "हे नाथ, आपली मुलगी आता तरुण झाली आहे. तिचं लग्न लावून का देत नाही? लवकरात लवकर तिला एखाद्या सुयोग्य वराच्या हातात देऊन टाका." त्यावर वडील शांतपणे हसले आणि म्हणाले, "हे कल्याणी, आपल्या सुकन्याचं लग्न मी अशाच पुरुषाशी करीन ज्याने विवाहानंतर माझ्याच घरी राहावं. सुकन्या मला फार प्रिय आहे. तिला मी माझ्या डोळ्यांपासून दूर जाऊ देणार नाही." वडिलांचा हा हट्ट ऐकून आई सुन्न झाली, पण काही बोलली नाही. यथावकाश काही दिवसांनी शिवशर्मा नावाचे तरुण व विद्वान ब्राह्मण आमच्या दारात आश्रयाला आले. त्यांच्या विद्वत्तेने आणि गुणांनी प्रभावित होऊन माझे वडील अतिशय आनंदित झाले. वडिलांनी त्यांना बोलावून घेतलं आणि माझ्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. थोड्याच अवधीत वडिलांनी माझा विवाह त्या शिवशर्मांसोबत मोठ्या थाटामाटाने लावून दिला. विवाहानंतर नवरा बायको म्हणून मी आणि शिवशर्मा माझ्या आईवडिलांसोबत त्यांच्या घरीच राहू लागलो. माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण झाली होती, परंतु त्यांच्या या अतिप्रेमामुळे मी अगदी बिघडून गेले होते. लहानपणापासून आईवडिलांच्या लाडाने माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. चांगलं वाईट कळण्याची शहाणीवच मलात राहिली नव्हती. परिणामी मी कधीच माझ्या पतीची सेवा केली नाही. त्यांच्या पायांवर डोके ठेवणे तर दूरच. उलट मी नेहमी त्यांच्याकडे तिरस्काराने बघायचे. त्यांच्या बोलण्याला कठोर उत्तर द्यायचे. त्यांचा नामोल्लेख करून हाक मारायची. आदराचा लवलेशही दाखवायचे नाही. माझ्या पतीने जेवण करण्याआधीच मी स्वयंपाकघरात जाऊन पोट भरून यायचे. स्वतःची ताट वाढून घेण्यासाठी सुद्धा मी नवऱ्यावर हुकूम चालवायचे. त्यांच्याकडूनच माझ्यासाठी जेवण वाढून घ्यायचे. मला हवे तेव्हा हवं तिथे मी स्वच्छंद फिरायला जायचे आणि प्रत्येक लहान सहान गोष्टीवरून नवऱ्याला अपमानित करायचे. नवरा म्हणून त्यांचा मला तिटकारा वाटू लागला होता. मी कधी त्यांना जवळही करू दिलं नाही. दाम्पत्य धर्म पाळणं तर सोडाच. त्यांनी माझ्या शरीराला हात लावण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांना रागाने दूर लोटायचे. शिवशर्मा अतिशय शांत स्वभावाचे होते. माझे ऐकून ऐकून सोसून सोसून ते क्लांत झाले. त्यांनी बरेच दिवस मला सहन केलं. अखेरीस एके दिवशी मन अत्यंत दुःखी करून त्यांनी मला आणि माझ्या मायबापाला सोडण्याचा निर्णय घेतला. काहीही न सांगता ते घर सोडून निघून गेले. माझे पती अचानक निघून गेल्यानंतर मला काही काळ भानच उरलं नाही. माझे वडील मात्र मला रोखून दोष देऊ लागले. ते आईला दुःखी होऊन सांगू लागले, "अगं, ऐकलंस का? आपल्या जावयाने आपली लेक सोडून दिलीये. आपली लेकच पापचारी निघाली. दामाद तर अगदी विद्वान आणि सोज्वळ होता." मला काय ठाऊक होतं की आपल्या घरची सुकन्या अशी दुष्ट आणि कुलनाशिनी निघेल. माझी आई ही रडू आवरत म्हणाली, "हे नाथ, आपल्या अतिलाडामुळेच आपली लेक बिघडली आहे. तिला सरळ मार्गावर आणण्यासाठी तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. वडिलांच्या घरात ठेवली तर मुलगी दुराचारी बनते. म्हणून लग्न झालेली मुलगी तिच्या पतीकडेच राहिली पाहिजे. आपली ही मुलगी फार दुष्ट आणि पापी आहे. आपण हिला आता त्यागून तिच्या नवऱ्याकडे पाठवून द्यावं."
आईचे तिखट पण सत्य शब्द ऐकताच वडिलांना प्रचंड राग आला. ते क्षुब्ध होऊन माझ्यावर ओरडले, "अगं दुष्टे, आमच्या कुळाला कलंक लावणारी पापिणी! तुझ्यामुळेच आपले जावई शिवशर्मा आपल्याला सोडून गेले. जा आता, शोध तुझा नवरा जिथे आहे तिथे त्याला शोधून काढ. किंवा तुला जिथे जाणे पसंत आहे तिथे निघून जा. इथून मात्र तात्काळ निघून जा आमच्या डोळ्यांसमोरून." वडिलांची ती संतप्त वचनं ऐकताच मला जाणवून आलं की मी आता पित्याच्या घरातून हद्दपार झाले आहे. मी माझा जन्मघर सोडून बाहेर पडले. घराबाहेरच्या जगात माझी कीव करणाऱ्यांपेक्षा माझ्या चारित्र्याचे उघड उघड दोष काढणारेच जास्त भेटले. वाटेत जे भेटत ते मला कुलटा, पापीण, दुराचारिणी अशा नावांनी हाक मारू लागले. त्या शब्दांनी माझ्या हृदयाचे तुकडे होत होते. लाजेने आणि अपराधगंडाने व्याकुळ होऊन शेवटी मी माझ्या पतीचा शोध घेण्याचा निश्चय केला. एकटीनेच मी वनाकडे प्रस्थान केले. बराच वेळ वनात भटकत असता अखेर एका दिवशी मला जंगलात एका आश्रमवजा झोपडीचा दरवाजा दिसला. तेथे उभं राहून मी कातर स्वरात भिक्षा मागू लागले. "भिक्षांदेही." माझा आवाज ऐकताच त्या झोपडीतून मंगला नावाच्या स्त्रीने डोकावून पाहिले. तिच्या नजरेस एक दुबळी, हताश स्त्री दिसली. तिने त्वरेने आपल्या पतीला सांगितले, "स्वामी, बाहेर दारात एक दुःखी कृश स्त्री भिक्षा मागायला उभी आहे." त्या झोपडीत जे राहत होते ते माझे पती शिवशर्माच होते, ज्यांनी काही वर्षांपूर्वी मला सोडून दिले होते. भिक्षाटन करणारी ती कुरूप अशक्त स्त्री पाहताच त्यांनी मला ओळखले. माझी दयनीय अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले, "हे प्रिये, ही माझी पहिली पत्नी सुकन्या आहे. ती मला अतिशय प्रिय होती, पण दुर्दैवाने तिला मी मागे सोडून आलो. तू हिचं योग्य आदरातिथ्य कर आणि हिला आपल्या घरात आसरा दे." आपल्या पतीचं बोलणं ऐकताच मंगला नावाच्या त्या सज्जन स्त्रीने लगेच माझं स्वागत केलं. तिने मला प्रेमाने आत बसवलं आणि माझ्या फाटलेल्या वस्त्राऐवजी स्वच्छ कपडे आणून दिले. काही दिवस मी त्या घरी आसरा घेतला. एके दिवशी मंगला माझ्याशी हसत खेळत गप्पा मारत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि प्रेमळपणा ओसंडून वाहत होता. तिच्या स्वभावातील साधेपणा, विनयशीलता पाहून अचानक माझ्या मनात माझ्या स्वभावाबद्दल विचार सुरू झाले. मला माझीच चीड यायला लागली. मंगला किती चांगली पत्नी, गुणी स्त्री होती आणि मी किती दुष्ट वागले माझ्या पतीशी. या विचारांनी मी व्याकुळ झाले. माझ्या मनात प्रचंड पश्चात्तापाचा ज्वालामुखी स्फुटला. त्या खदखदीत क्षणी मला जबर दुःख झालं आणि अपराधगंडाने माझं हृदय जणू फाटून निघालं. त्या क्षणाला माझ्या देहाने साथ सोडली. तेवढ्यातच माझा प्राण निघाला आणि मी ह्या देहाचा त्याग केला. मी मरताच काही क्षणातच यमराजाचे 2 दुर्दम्य दूत तिथे हजर झाले. त्यांनी माझे आत्म्याला पकडले आणि मला फरफटत यमलोकाला घेऊन गेले. तिथे यमराजांनी माझ्या पापपुण्याचा वेळोवेळी हिशोब तपासला. माझे कृत्य ऐकल्यावर यमराज क्रोधाने दग्ध झाले. त्यांनी यमदूतांना आज्ञा दिली, "अहो दूतांनो, या पापी स्त्रीने आपल्या पतीचा फार अपमान केला आहे. ही पतीच्या आधीच भोजन करत असे. ही आपल्या पतीचे नाव घेऊन त्याला हाक मारायची. वर तिने त्याच्याकडून घरकाम करून घेतलं. इतकी पतिस्त्रियांना लाजवणारी ही पापिनी, याला धरून भोगवत नरकात फेकून द्या." यमराजांची आज्ञा मिळताच यमदूतांनी मला नरकात ओढून नेलं. तिथे त्यांनी मला आगीच्या धगधगत्या निखाऱ्यांवर फेकून दिलं. अंगाअंगात असह्य वेदना होऊ लागल्या. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी भेसूर जळालेल्या लोखंडाच्या पुरुषमूर्ती बनवून मला त्या लालबुंद मूर्तींना अलिंगन देण्यास भाग पाडलं. त्या नरकात कित्येक वर्ष मला भयानक यातना भोगाव्या लागल्या. नरकातील शिक्षांचा काळ पूर्ण होताच अखेर यमराजांनी मला माणसाचं नाही तर एका जनावराचं, डुकरिणीचं नवीन जन्म दिला. त्या नरकवासातून सुटणं
हीच माझ्यासारख्या पापी स्त्रीच्या जीवनेची सुटका होती. पण पुन्हा हा हलाहलासारखा निम्न प्राणीदेह मला प्राप्त झाला. त्यामुळे आज मला इतकी दुर्दशा भोगावी लागत आहे. डुकरणीचा कथन ऐकून राणी सुदेवाच्या डोळ्यात कणव दाटून आली. डुकरणीने पुढे हात जोडत विनवणी केली. हे देवी, माझ्या पूर्वजन्माची हकीकत मी तुला कथन केली. मी कशी पापी होते आणि मला या जीवनात किती दुःख सहन करावं लागत आहे हेही तू पाहिलंस. आता मला या जंगली जनावराच्या आयुष्यातून मुक्त करून तारण करण्याची कृपा कर. तू तुझ्या पतीची अत्यंत सेवा केली आहेस. तू महान पतिव्रता स्त्री आहेस. तुझ्या त्या सेवा सत्काराच्या पुण्यातलं थोडंसं पुण्य मला दिलंस तर माझा उद्धार होईल. कृपा करून मला तुझ्या पुण्याईचा थोडा अंश दे. डुकरणीची करुण याचना ऐकून राणी सुदेवा गहिवरली. तिने आपल्या पतीकडे, महाराज इक्ष्वाकूकडे पाहत विचारले, स्वामी, आता मी काय करू? आपण जसे सांगाल तसे मी करते. महाराज इक्ष्वाकू त्या पापभीरू डुकरणीकडे बघून म्हणाले, हे प्रिये, ही बिचारी फार दुःख भोगते आहे. निस्संशयपणे तू तुझ्या पुण्याच्या बळावर हिचं कल्याण करू शकतेस. तू तुझ्या पुण्यातून थोडा भाग हिला दान स्वरूपात दे. पतीची आज्ञा घेऊन महाराणी सुदेवेने त्या डुकरणीकडे प्रेमाने पाहिले. तिने दोन्ही कर जोडले आणि मन एकाग्र करून उद्गारली, हे देवी, माझ्या पतीची सेवा करून मी जे काही थोडंफार पुण्य कमावलं आहे, त्यातील 1 वर्षाच्या पुण्याचा अंश मी तुला प्रदान करते. राणीच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच थोड्या वेळापूर्वी अंथरुणावर पडलेली ती डुकरणी शांत श्वास सोडू लागली. तिने सहज प्राण त्यागला आणि क्षणात तिच्या रानडुकराच्या देहातून तेजस्वी दिव्य रूपाची एक सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या स्त्रीने महाराज इक्ष्वाकू आणि महाराणी सुदेवेला नमस्कार केला. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. ती पुनर्भावाने मुक्त झालेली स्त्री निश्शब्दपणे आकाशाकडे झेपावली आणि विष्णू लोकाकडे प्रस्थान करून अंतर्धान पावली. कथा संपवून भगवान श्रीकृष्ण सत्यभामेकडे पाहून म्हणाले, हे सत्यभामे, या प्रकारे मी तुला ही महान कथा सांगितली. यात तुला तुझे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. देवी सत्यभामेच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज पसरले. ती आदराने म्हणाली, हे स्वामी, आपण आज मला अतिशय पवित्र कथा सांगितलीत आणि माझ्या सर्व शंका दूर केल्या. आपल्या या कृपेने माझे मन उजळून निघाले. तर मित्रांनो, आशा आहे ही कथा तुम्हाला आवडली असेल. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये आवर्जून कळवा. माहिती आणि कथा चांगली वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण अवश्य लिहा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार.